हॅलो फ्रेंड्स, आम्ही निघालो होतो 8 दिवसाच्या ट्रिपसाठी, ते पण बालीला. आणि बालीला जाणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न आज माझं पूर्ण झालेलं आहे. बालीला आल्यावर सगळ्यात पहिले आम्ही रमाडा हॉटेलला स्टे केला आणि ही आहे आमच्या रूमची टूर. तुम्ही बघू शकता बाल्कनीतनं खूप सुंदर असा व्ह्यू पण दिसत होता. आणि बालीला पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही व्हिजिट केलं बीचला. आणि गाईज इकडचे जे बीचेस आहेत इतके पीसफुल आणि इतके छान असे बीचेस आहेत, तर खूप एन्जॉय केला आम्ही या सगळ्या बीचवर. आणि बीचेस नंतर आम्ही गेलो पूल पार्टीला आणि पूल पार्टीमध्ये गाईज खूप एन्जॉय केला आम्ही. आणि नेक्स्ट डेला तयार झाली मी बाली स्विंगसाठी. आणि बाली स्विंग हे माझं खूप मोठं ड्रीम होतं आणि जे आज कंप्लीट झालं आहे. फ्रेंड्स, तुम्ही जे हे आउटफिट्स बघताय हे इथे रेंटनी मिळतात आणि खूप सुंदर सुंदर आउटफिट्स इथे आहेत. मी एक नाही दोन नाही जवळजवळ 3 आउटफिट्स इथे वेअर केले आणि खूप सुंदर असे व्हिडिओज आणि फोटोज मी काढले आणि तुम्ही सगळ्यांनी त्या फोटोज आणि व्हिडिओजला लाईक्स पण केलं. सो थँक्यू सो मच. आणि तुम्हाला माझ्या या 3 आउटफिट्सपैकी कुठला आउटफिट जास्त आवडला हे नक्की मला कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही गेलो कॉफी प्लांटेशन आणि राईस टेरेसला. आणि गाईज तिकडचा व्ह्यू तुम्ही बघा, ओ माय गॉड. त्यानंतर आम्ही कॉफी प्लांटेशनमध्ये त्यांच्याकडे असणाऱ्या प्रत्येक कॉफीची टेस्ट केली आणि कॉफीमध्ये इतके सारे फ्लेवर्स हे मी फर्स्ट टाइमच टेस्ट केले. त्यानंतर आम्ही गेलो हंडारा गेटला आणि हंडारा गेटजवळ फोटो व्हिडिओज काढण्यासाठी जवळपास आम्हाला 3 तास वेटिंग करावं लागलं. आणि 3 तास वेटिंग करून सुद्धा तुम्हाला फक्त 2 मिनिट्स तिथे फोटोशूटसाठी मिळतात. आणि फ्रेंड्स, बरेच लोक म्हणतात की बाली हे खूप अफोर्डेबल प्लेस आहे, पण असं काही नाही आहे. तिथे खूप सारे पैसे खर्च होतात. माझे पण जवळपास 3 लाख रुपये बाली टूरसाठी खर्च झाले आहे. त्यानंतर आम्ही गेलो सारी टेम्पल कॅफेला आणि ह्या ठिकाणचा तुम्ही व्ह्यू बघा गाईज, असं वाटतं की आपण एका हेवनमध्ये आलेलो आहो. सारी टेम्पल कॅफेनंतर आम्ही परत एकदा गेलो सेकंड प्लेसवर पूल पार्टी एन्जॉय करण्यासाठी. फ्रेंड्स, बालीला आल्यानंतर तुम्ही ह्या पूल पार्टीचा आनंद नक्कीच घ्या. नेक्स्ट डे आम्ही गेलो नुसा पेनिडा आयलँडवर. आणि या आयलँडवर पोहोचण्यासाठी तुम्हाला जवळपास 40 मिनिटांचा बोटचा प्रवास करायचा आहे. आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटं चालल्यानंतर तुम्हाला हा नुसा पेनिडा आयलँडचा इतका सुंदर असा नजारा बघायला मिळेल. आणि या आयलँडवर गेल्यानंतर मी खूप सारे पिक्चर्स आणि व्हिडिओज क्लिक केले आणि सगळेच जण मला विचारत आहे की तुमचे व्हिडिओज आणि फोटोज कोण काढतंय, तर ते म्हणजे माझे मिस्टर राहुल. त्यानंतर आम्ही गेलो तीर्थांबुल टेम्पलला. त्यानंतर आम्ही केली खूप सारी शॉपिंग आणि परत नाईटला गेलो आम्ही बीचवर बिकॉज नेक्स्ट डे आमची होती फ्लाईट. फ्रेंड्स, तुम्हाला आमची बाली ट्रिप कशी वाटली हे